नमस्कार. आजच्या या प्रीमियम आणि अत्यंत महत्त्वाच्या माहिती सत्रात तुमचं स्वागत आहे. आज आपण जागतिक घडामोडी, तंत्रज्ञान आणि समाजाशी निगडीत अशी 10 अतिशय कळीची तथ्य डिकोड करणार आहोत, जी तुम्हाला माहीत असायलाच हवीत. इथे कोणताही फापट पसारा नाहीये, फक्त थेट आणि अचूक माहिती. चला तर मग सुरू करूया. थोडक्यात आजच्या विषयांचा आढावा घेऊया. आपण 5 प्रमुख विभाग पाहणार आहोत: भूराजकारण आणि संरक्षण, अवकाश आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, प्रशासन आणि शेवटी काही महत्त्वाचे शब्द. आणि हो, यानंतर तुमची एक छोटीशी MCQ टेस्ट पण असणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. तर वळूया आपल्या पहिल्या विभागाकडे, भूराजकारण आणि संरक्षण तंत्रज्ञान. पाहूया जागतिक सुरक्षेचे वारे नक्की कोणत्या दिशेने वाहत आहेत. आता हे बघा, होर्मुझची सामुद्रधुनी हा भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या जगातला अत्यंत नाजूक आणि तणावग्रस्त भाग आहे. पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडणारा हा एक अत्यंत अरुंद सागरी मार्ग आहे. पण याचं महत्त्व काय, तर पश्चिम आशियातून जेवढं काही तेल बाहेर पडतं त्याचा हा मुख्य एक्झिट वॉल्व्ह आहे. विचार करा, इथे जर काही छोटीशी अडचण आली तरी संपूर्ण जगाच्या ऊर्जा सुरक्षेवर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात. अक्षरशः जागतिक इंधनाची नाडीच इथे आहे. प्रादेशिक पातळीवर नजर टाकली तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजेच BLAचा संघर्ष सध्या खूप चर्चेत आहे. ह्या संघर्षामागचं मूळ कारण पूर्णपणे आर्थिक आहे. होतं काय की तिथल्या स्थानिक नैसर्गिक साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर तर केला जातोय, पण त्यातून मिळणाऱ्या विकासाचा कोणताही फायदा तिथल्या स्थानिक जनतेला मिळत नाहीये. याच शोषणाच्या भावनेतून आणि संसाधनांवरील नियंत्रणाच्या मागणीतून हा मोठा संघर्ष उभा राहिला आहे. संरक्षण तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताने टाकलेलं हे एक मोठं पाऊल आहे. DRDOने ULPGM हे नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे खास ड्रोनवरून म्हणजेच मानवरहित विमानांवरून हवेतून जमिनीवर अचूक मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. हे खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आता कोणत्याही थेट मानवी हस्तक्षेपाशिवाय अतिशय अचूक टार्गेट गाठणं शक्य झालं आहे. आपल्या संरक्षण दलांसाठी हा नक्कीच एक गेम चेंजर ठरू शकतो. संरक्षण क्षेत्रातून आता आपण थोडी उडी मारूया ती थेट अंतराळात. आपला पुढचा विभाग आहे अवकाश आणि भविष्यातील तंत्रज्ञान. भारताच्या अंतराळ मोहिमा आता फक्त सरकारी राहिल्या नाहीयेत. इनस्पेस नावाची संस्था सध्या एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर इस्रोकडे असलेल्या अवाढव्य पायाभूत सुविधा आणि आजचे नवे महत्त्वाकांक्षी खासगी अंतराळ स्टार्टअप्स यांच्यात ही संस्था एक भक्कम पूल बांधत आहे. यामुळे आपल्या अंतराळ क्षेत्राचे दरवाजे खासगी लोकांसाठी उघडले गेले आहेत आणि साहजिकच या क्षेत्राचा विकास आता खूप वेगाने होत आहे. पुन्हा एकदा जमिनीवर येऊया. आजकाल आपण मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर खूप विसंबून राहायला लागलो आहोत. पण यात एक खूप मोठा धोका आहे. AI मॉडेल हे पूर्णपणे त्याला दिलेल्या डेटावर चालतं. जर तो डेटाच मुळात एकांगी किंवा चुकीचा असेल तर AIने दिलेल्या मान्सूनचा अंदाजही साहजिकच चुकीचा असणार. म्हणजेच अल्गोरिदम आणि डेटाचा हा पक्षपातीपणा ही यातली सर्वात मोठी तांत्रिक मर्यादा आहे. शेतीसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी हा अंदाज किती महत्त्वाचा असतो हे आपल्याला वेगळं सांगायला नकोच. पर्यावरणाचा उल्लेख आलाच आहे, तर वळूया आपल्या पुढच्या विभागाकडे, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य. हे दोन्ही विषय एकमेकांशी किती घट्ट जोडलेत ते बघूया. ग्लोबल फॉरेस्ट गोल रिपोर्ट 2026ची ताजी आकडेवारी खरंच खूप अस्वस्थ करणारी आहे. तुम्हाला माहितीच असेल, दक्षिण अमेरिका खंडात विशाल असे ॲमेझॉनचे जंगल आहे. पण दुर्दैवाने याच दक्षिण अमेरिकेत जंगलांचे नष्ट होण्याचे प्रमाण आज जगात सर्वात जास्त आहे. हे केवळ त्या खंडाचे नाही तर संपूर्ण पृथ्वीच्या पर्यावरणाचं असं नुकसान आहे जे कदाचित आपण कधीच भरून काढू शकणार नाही. परिस्थिती खरंच खूप गंभीर आहे. या वाढत्या आरोग्य आणि पर्यावरणीय समस्यांवर मात करण्यासाठी आता सेहत नावाचा एक अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम शेतापासून ताटापर्यंत ह्या कल्पनेवर चालतो. म्हणजे काय, तर अन्नाची गुणवत्ता शेतात कशी राखली जाते आणि तिथून ते आपल्या ताटात येईपर्यंत त्यात काय बदल होतात याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. शेतीमधील बदल सार्वजनिक आरोग्य कसं सुधारू शकतात यावर हा उपक्रम पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो. चला, आता पुढचा महत्त्वाचा टप्पा. आपला विभाग 4 आहे, प्रशासन आणि सामाजिक गतिशीलता. आपले कायदे आणि समाज एकमेकांसोबत कसे चालतात ते बघूया. 105
हा आकडा आता कायमचा तुमच्या लक्षात राहायला हवा. भारतीय राज्यघटनेतील कलम 105 हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. हे कलम संसदेच्या सदस्यांना त्यांचे विशेष संसदीय विशेषाधिकार देते. यात त्यांचं संसदेत बोलण्याचे स्वातंत्र्य आणि त्यांना मिळणारं कायदेशीर संरक्षण या 2 मुख्य गोष्टी येतात. यात संरक्षणामुळे ते कोणत्याही दबावाशिवाय जनतेचे प्रश्न संसदेत निर्भयपणे मांडू शकतात. आता सामाजिक वास्तवाकडे बघूया. आजही आपल्या समाजात हुंड्यासारखी अत्यंत चुकीची प्रथा अस्तित्वात आहे. पण गंमत बघा, आजकाल कोणीही याला थेट हुंडा म्हणत नाही. याला सामाजिक सन्मान, प्रतिष्ठा किंवा भेटवस्तू अशी गोंडस नावे दिली जातात. आणि अगदी सहजपणे या प्रथेला समाजात मान्यताही मिळते. हुंड्याचं हे असं छुपे समर्थन करणं हा आपल्या खऱ्या सामाजिक प्रगतीतला एक खूप मोठा अडथळा बनला आहे, हे नक्की. आणि आता आपल्या या सत्राचा शेवटचा भाग, विभाग 5, महत्वाचे शब्द आणि संकल्पना. इथे आपण 2 अतिशय ताकदवान शब्द पाहणार आहोत. आपला पहिला शब्द आहे एव्हिसिरेट. याचा अर्थ फक्त एखाद्या गोष्टीवर वरवर हल्ला करणं असा होत नाही, तर एखाद्या संस्थेला, व्यवस्थेला किंवा कल्पनेला अगदी आतून पोखरून तिचा मूळ गाभा काढून टाकून तिला पूर्णपणे कमकुवत करणे असा याचा अर्थ होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या गोष्टीची सगळी ताकद हिरावून तिला अक्षरशः पोकळ बनवणे म्हणजेच एव्हिसिरेट करणे. याच्या अगदी उलट आपला दुसरा शब्द आहे जगरनॉट. जगरनॉट म्हणजे एक अशी अवाढ्य, प्रचंड आणि न थांबवता येणारी शक्ती. एखादी मोहीम किंवा संस्था जेव्हा इतकी मोठी आणि ताकदवान बनते की एकदा तिला गती मिळाली की कोणताच अडथळा तिला रोखू शकत नाही, ती फक्त आणि फक्त पुढेच सरकत राहते. अशा त्या विशाल शक्तीला जगरनॉट असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपलं आजचं हे माहिती सत्र इथे पूर्ण झालं आहे. आपण भूराजकारणापासून ते अगदी नव्या शब्दांपर्यंत अनेक महत्त्वाच्या गोष्टी डिकोड केल्या आहेत. पण आता खरा प्रश्न हा आहे, या वेगाने बदलणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या जगात आज मिळालेल्या या माहितीचा वापर तुम्ही तुमचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करण्यासाठी कसा करणार आहात? नक्की विचार करा. आणि हो, आता वेळ झाली आहे तुमच्या नॉलेज चेकची. MCQ टेस्ट आता सुरू होत आहे, तेव्हा ऑल द बेस्ट.